प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. काल अहमदाबाद इथून लंडनला जाणार 787 बोईंग विमानाचा अपघात झाला. हा अपघात जगातला मोठ्या विमान अपघातांमध्येच आता मोजला जाईल. परंतु विमान टेक ऑफ होताना अवघ्या काही सेकंदात ते जमीनदोस्त होणं आणि ते नागरी निवासी असलेल्या आणि खास करून वैद्यकीय हॉस्टेल असणाऱ्या परिसरामध्ये हे कोसळलं. तिथलीही जीवितहानी झाली. विमानातले 241 प्रवासी हे ठार झाले. एक प्रवासी वाचला आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बोलूच, पण त्याचबरोबर या विमानाचा जो अपघात आहे तो अपघात त्याची काय तांत्रिक कारण असू शकतात या अनुषंगानं आज आपण एअर इंडिया ज्यांनी या विमानासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे असे माननीय प्रदीप ढोबळे सर यांच्याशी आज भेटूया, आपण बात करूया. सर, त्रिवेज मीडियामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आवाज येतोय? हो. सर, हा जो कालचा अपघात झाला म्हणजे बोईंग 787 विमान, याचे 3 प्रकार जवळपास असतात आकाराच्या मानानं. त्यातलं हे कोणत्या प्रकाराचं होतं आणि विमानाच्या अपघातांमध्ये काल जो अपघात भारतात झाला, भारतात तर हा अपघात सर्वात मोठा असेलच, परंतु जागतिक पातळीवरही तो सर्वात मोठा अपघात म्हणून गणला जाईल. तर काय याचं प्राथमिक स्वरूप आपल्याला नेमकं काय वाटतं? एअर इंडिया इंजिनिअरिंग मध्ये मी ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आणि आमची जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती त्याला इयासा अप्रुव्हल सुद्धा होतो. त्यावेळेस सुद्धा मी इयासा ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम केलं आहे. सर, ट्रेनिंग मॅनेजर डीजीसी, ट्रेनिंग मॅनेजर इयासा, अशा प्रकारे माझा BRSच्या आधीचा अनुभव आहे. आणि खास म्हणजे हे जे विमान आहे 787 जे विमान आहे, या विमानाचं कारण एअर इंडियामध्ये जे आम्ही इंजिनियर लोक आहोत, इन्स्ट्रक्टर्स लोक आहोत, जे प्रशिक्षण देतो, तर आपल्या देशाला सर्व लोकांना फॉरेनमध्ये पाठवणं आपण अफोर्ड होत नाही. पण काही लोक ते तंत्रज्ञान घ्यायला विदेशात जातात आणि मग तिथून आल्यावर ते तंत्रज्ञान आपण आपल्या इंजिनियर्सला देतो. तर साधारणतः जे याच्या आधी जे बोईंग 777 किंवा 747-400 ही जी विमानं होती याचं प्रशिक्षण मी बोईंग सियाटल इथे घेतलेलं आहे. आणि या 787 विमानासाठी बोईंगचे इन्स्ट्रक्टर्स त्यावेळेस थिअरॉटिकल ट्रेनिंगसाठी भारतात आले होते. आणि याचं जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ते शांघाई चायना इथे आमचं झालं होतं. तर हा निश्चित आपण ज्याप्रमाणे म्हटलं, हा म्हणजे अतिशय म्हणूया की अतिशय भीषण आणि दुर्दैवी अशी घटना झाली की जे पॅसेंजर्स एका कुठल्या तरी यांनी लंडनला एक 9-10 तासानंतर पोहोचणार होते, त्यांचा काही वेळामध्येच ते विमान कोसळून मृत्यू झाला. त्यातला एक पॅसेंजर वाचला. त्याच्याबद्दल लोक असं म्हणतात की तो कसा वाचला, तर तो ज्या सीटवर 11A वर बसला होता, तर ABCD अशा क्रमाने सीटा असतात. तर ही जी सीट आहे ही एकदम जिथे विमानाचं विंडो असतात त्या विंडोला लागून असणारी सीट आहे. आणि त्याच्यामुळे विमान आणि ह्या सीटच्या मागे विमानाचं जे विंग आहे त्या विंग मध्ये त्याचं फ्युएल असतं. तर विमानाच्या रचनेमध्ये जेव्हा ते विमान खाली कोसळलं तर त्याचे जे तुकडे झाले त्या तुकड्याच्या ज्यामध्ये हा तुकडा विंगचा आणि याच्या जो तुकडा आहे या तुकड्याच्या मधून हा भाग जो आहे हा बाहेर फेकण्यात आला. आणि तो पॅसेंजर तसा त्या डेब्रिज मध्ये राहिला. त्यांनी जसं बघितलं आपल्या आजूबाजूला ज्या प्रकारे बॉडी पडली आहे आणि तो पळाला तसा, त्याच्यामुळे तो आपण म्हणू शकतो की सुखरूप बचावला. आणि म्हणून एक पॅसेंजर अशा ही स्थितीमध्ये वाचला. ही सुद्धा एक आश्चर्यजनक घटना असली तरी त्याचं
जे लोकेशन होतं त्या विमानामधलं ते लोकेशन अतिशय महत्वाचं होतं की त्या लोकेशनमुळे तो वाचला आणि अन्य प्रवासी हे झाले. तर विमानाच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचा जो आस्पेक्ट असतो तो असते विमानाची सेफ्टी. म्हणजे जेव्हा आपण एखादा मोठा सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा जेव्हा टावर बांधतो तर त्याच्यामध्ये असं म्हणतात की जो सेफ्टी फॅक्टर आहे तो सिमेंट वापरताना कॉन्क्रीट वापरताना 100% सेफ्टीच्या ठिकाणी जो एक चांगला इंजिनियर असतो तो 105 किंवा 110% सेफ्टी कशी असेल 100 पेक्षाही त्यानुसार तो त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे टाकत असतो. विमानाच्या संदर्भात हाच मुद्दा समजायचा झाला तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 100% सेफ्टीच्या अनुषंगाने आपण 300% सेफ्टी पर्यंत इथे जावं लागतं. कारण की एकदा तुमचं विमान आकाशामध्ये जेव्हा गेलं की त्याच्यानंतर तुमच्यापाशी तुम्ही एक स्वतंत्र विश्व असतं आणि त्या तुमच्या विश्वाचा जो कमांडर असतो तो कॅप्टन असतो म्हणून त्याला कमांडर म्हणतात. त्याचं सर्वांनी ऐकायचं असतं. तर त्या विमानामध्ये म्हणजे तुमच्या आता इथून ते विमान लंडनला चाललं होतं तर ते इथून 10 तास विमान प्रवास करणार होतं. तर 10 तासामध्ये लोकांच्या ज्या सर्व मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये त्यांना पिणारं पाणी लागणं, त्या विमानामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने श्वासोश्वास घेणं, त्यांना गरमी लागली नाही पाहिजे. जेव्हा की तुम्ही बघितलं की विमान जेव्हा एक हे विमान साधारणतः 35,000 ते 40,000 फूट उंचीवर राहतं तर त्यावेळेस जे आउटसाइड टेम्परेचर असतं ते आउटसाइड टेम्परेचर -55 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत असतं. आणि हे विमान जेव्हा गल्फ वगैरे सारख्या ठिकाणी जेव्हा उतरतं तेव्हा तिथलं बाहेरचं टेम्परेचर हे 50 डिग्री म्हणजे जवळजवळ 100 डिग्री सेंटीग्रेडचं हे जे कंपोजिशन असतं विमानाचं याला एवढ्या व्हेरिएशन मध्ये ते डिझाईन करण्यात येतं. त्याच्यामुळे याला पास होताना सुद्धा जे फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी हे बोईंगचं विमान होतं फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटीकडे अनेकदा त्याचं टेस्टिंग होतं, फ्लाईट टेस्टिंग होतं. थोडे छोट्या मोठ्या चुका असतात कारण याच विमानाच्या संदर्भामध्ये हे विमान 2006 की 7 ला बाहेर येणार होतं हे 2011 ला विमान बाहेर आलं. म्हणजे एवढं त्याचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे डिले झालेले आहेत ते कुठेतरी काही छोटासा पॉईंट निघाला की त्याच्यावर वर्क करावं लागतं. तर याच्यामुळे ही जी सेफ्टी आहे ही सेफ्टी फार महत्वाची असते. आणि विमानाच्या उडण्याच्या संदर्भामध्ये जसं म्हणजे साधारण विमान उडण्याचं सायन्स जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण जेव्हा रेल्वेमध्ये बसलो असतो तर आपण आपला हात असा ठेवला तर आपला हात असा मागे जातो. पण तो जर का आपण हात असा ठेवला तिरपा तर तो वर जातो म्हणजे मागे फेकला जातो पण वर सुद्धा जातो. तर कारण हा तुमचा हात जो आहे हा मागे जाऊन राहिला तोच तुम्ही तिरपा केला तर तो वर फेकला जातो. तर जो वर फेकला जातो तर विमानाची जी बॉडी आहे ती त्याचा जो एअर शेप आहे तो बॉडी एअरफ्रेम म्हणतो आपण ती एअरफ्रेम सुद्धा त्यात अतिशय महत्वाची असते. आणि म्हणून विमान जेव्हा वर झेपावतं तेव्हा त्याच्या समोर फ्लॅप्स स्लॅट्स जे त्याचे अवयव असतात विंगच्या सोबत ते सुद्धा एक्सपांड करण्यात येतात आणि म्हणून त्याला तो एरोशेप मिळतो. आणि तो एरोशेप मध्ये जेव्हा असा टिल्ट होतो तेव्हा इकडून जी हवा फेकण्यात येते ती हवा त्याला लिफ्ट पण देते पण ड्रॅग पण देते मागे पण घेते. आणि हा जो ड्रॅग आहे ड्रॅग म्हणजे विमानाला मागे जाणे आणि लिफ्ट म्हणजे विमान वर जाणे. बरोबर आहे. आता विमानाला आपल्याला वर जर का उचलायचं असलं तर विमानाचा वर उचलतो म्हणजे आपण काय उचलून राहिलो विमानाचं वजन उचलून राहिलो. म्हणजे विमानाचं वजन ग्रॅव्हिटीमुळे कुठे जाईल खाली जाईल. ग्रॅव्हिटीचा रूल आहे ना ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटीमुळे वेट खाली जाईल आपल्याला त्याला वर घेऊन जायचं आहे. म्हणून विमानाच्या त्या एरोशेप मध्ये त्या विमानाला भेटणारी लिफ्ट ही त्याच्या वेट पेक्षा जास्त असली पाहिजे. हा नंबर 1 चा मुद्दा झाला. नंबर 2 चा मुद्दा जेव्हा आपण मी जसं सांगितलं की आपण असा हात ठेवतो तर बाहेर मागे फेकला जातं. आपण ट्रेन मधून जेव्हा हात बाहेर काढतो तर याचा अर्थ त्याला ड्रॅग म्हणतात म्हणजे मागे जाणे. ते मागे जाण्याची जी ताकद आहे या ताकदीला ओव्हरकम करायचं काम विमानाचे इंजिन करत असतात. आणि त्याला आपण थ्रस्ट म्हणतो. म्हणजे ही जी थ्रस्ट आहे त्या ड्रॅग पेक्षा जास्त असली पाहिजे आणि लिफ्ट जी आहे ती विमानाच्या वेट पेक्षा जास्त असली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जेव्हा असतील तेव्हा ते विमान आपण म्हणतो त्याप्रमाणे असं वर झेपावत जाईल.
हा म्हणजे नेमका अशा त्याचे म्हणजे कारण का बघा हा 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 अतिशय संशोधनाचा विषय आहे. असं का झालं झालं ते वाईट झालं. त्याच्यामुळे हो मी आता हो जे काही तुम्हाला सांगतो आहो ते काही हो ऑथॉरिटेटिव्ह असं तुम्ही समजू नका, कारण विमानाच्या हं, संदर्भामधले जे ब्लॅक हं, बॉक्स आहेत त्याच्यातून आपल्याला हं, सत्य काय ते कळेल. आता बरेचसे लोक म्हणतात हं. की बाबा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, हा पण एक माहिती आहे. तर ते हा, जे त्या ब्लॅक पण बॉक्स त्या विषयावर येऊच, आपण त्या विषयावर येऊच. पण म्हणजे जे पायलट होते म्हणजे सबरवाल, त्यांनी जो शेवटचा हे केलेला आहे, कॉल केला किंवा संपर्क केलाय, त्यामध्ये मगाशी तुम्ही जो उल्लेख केला थ्रस्टिंग असणं, की थ्रस्टिंग लूज झालेली, हरवलेली आहे. ही जी थ्रस्टिंग म्हणजे विमान वरच्या दिशेने झेपावणं, म्हणजे ते टेक ऑफ होताना झेपावण्याचा जो भाग आहे तो लूज करणं, असं साधारणतः यापूर्वी घडलेलं आहे का? आणि जर घडले असतील अशा घटना, तर त्यांची संख्या साधारणतः काही सांगता येईल का? फार कमी वेळावर तुम्ही मला हा इंटरव्ह्यू घेत आहे, म्हणून मी म्हणजे मेमोरीमध्ये जेवढं येतं त्यातून सांगतो. तर अशा हो अगदी प्रकारची घटना मागे एका विमानाच्या संदर्भामध्ये हे हे विमानाचे जे इंजिन म्हणजे याच्यामध्ये काय विमानाने प्रोड्यूस करणारी जी थ्रस्ट आहे ती खतम हम्म, होणं. आता ती थ्रस्ट हम्म, खतम कशामुळे होऊ शकते की विमानाच्या इंजिनचं फेल्युअर होणं. हम्म. आता सर्वसाधारण इंजिन, विमानाला 2 इंजिन असतात, या विमानाला 2 इंजिन आहेत. तर हो दोन्हीच्या बिलकुल. दोन्ही इंजिनची जी थ्रस्टची ताकद आहे ती सहसा हम्म, खतम होत नाही. म्हणजे आणि हे विमान एवढं, ही टेक्नॉलॉजी एवढी स्ट्रॉंग असते की एक विमान इंजिन सुरू आहे तरी सुद्धा हे वर घेऊन जाऊ शकतं. किंवा जेव्हा कॅप्टनच्या असं लक्षात येतं की आता हे मी एका इंजिनवरच आलो आहो, एक इंजिन फेल झालेलं आहे, तर कॅप्टन ग्राउंडशी बोलतो एटीसीशी की बाबा असं असं माझ्यासोबत झालेलं आहे, तर ताबडतोब मला लँडिंगची व्यवस्था करा. आणि बऱ्याचदा अशी विमानं त्याच एअरपोर्टवर एटीसीशी संपर्क, आणि बाकी सगळी जी विमानं लँडिंग करणार असतात त्यांना बाजूला काढणं, कारण हा इमर्जन्सी कॉल आहे ऍक्च्युअली, कारण याला आपल्याला वाचवायचं आहे, लोकांचे जीव महत्वाचे आहे. हम्म, बाकी विमानं मग थोड्या वेळ आकाशात फिरू शकतात, तर यांना ताबडतोब हम्म, मग लँड करण्यात येतं. तर पण हम्म, एका 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 इंजिनवर सुद्धा म्हणजे हे विमान सस्टेन होऊ शकतात, एवढं यांच्या एका इंजिनची ताकद असते. आणि म्हणजे त्याला आम्ही असं म्हणजे कधी कधी असं आहे की समुद्रामध्ये जेव्हा एखाद्याच हे विमान गेलं आणि ट्विन इंजिन एअरक्राफ्ट आहे, एक इंजिन फेल झालं तर किती वेळपर्यंत हे जाऊ शकतं. तर याच्याबद्दल, या विमानाबद्दल असं आहे की हे जवळजवळ 300 मिनिट, म्हणजे जवळजवळ तुम्ही समजा 5 तास हे विमान एका इंजिनावर पण सुद्धा आपलं आहे ते गंतव्य स्थानाकडे जाऊ शकतं. कारण की आपण जर का युरोप आणि अमेरिकेमध्ये बघितलं तर अटलांटिक ओशन आहे, आणि अटलांटिक ओशन असल्यामुळे युरोपच्या भूमीवरून निघाले त्यांना 5 तास खाली नुसतं अटलांटिक ओशन आहे. आधी ही टेक्नॉलॉजी येण्याच्या आधी, या विमानाची टेक्नॉलॉजी येण्याच्या आधी मी 747-400 या विमानाचा सुद्धा अभ्यास केला आहे, आणि त्याचा माझा हम्म, अभ्यास लंडनला झाला होता. तर हम्म, त्याच्या त्याच्या एका वर्षनचा म्हणजे 747-100 आणि 200चा मी अभ्यास करायला, कारण त्या बोईंगने ते प्रशिक्षण बंद केलं होतं जेव्हा मी जॉईन केलं होतं तेव्हा. तर मी त्याचा लंडनला ब्रिटिश एअरवेज स्कूलमध्ये अभ्यास केला. तर ती विमानं जरी 4 इंजिन होती, लक्षात घ्या 747-400 हे विमान 4 इंजिन होतं, पण 4 इंजिन विमान असल्यानंतर सुद्धा हे ते विमानं डायरेक्ट भारतातून न्यूयॉर्कला किंवा अमेरिकेला जात नसत. कारण 8-10 तासानंतर त्या विमानाला युरोपच्या भूमीमध्ये लँड करण्यात यायचं. विमानाचे सगळे पॅरामीटर्स बघण्यात यायचे, कारण कारण जे विमानाचं इंजिन एवढं हॉट होऊन जातं तर त्याच्यामुळे काही धोका निर्माण झालाय का, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर नंतर सर्टिफाय करणार काही तास ते विमान तिथे राहिल्यानंतर, आणि त्याच्यानंतर ते झेपवणार. कारण आता 5 तास 6 तास तुम्ही कंटिन्युअसली समुद्राच्या वर आहात, तुम्हाला फार कमी चान्सेस आहे की एखादा रनवे मिळेल, आणि त्या पर्टिक्युलर विमानाच्या लांबीचाही रनवे भेटला पाहिजे, या एक गोष्टी आहेत. पण पण ते जे आपण 2000च्या आसपास ज्या 747-400च्या काळात होतो, तर आज आपण 2010 किंवा 2015ला या बोईंग 787 विमानाच्या काळात आलो की, आणि त्याच्यानंतर बोईंग 777 विमानाच्या काळात आलो की ते विमान दोन इंजिनच आहे. पण 2 इंजिनचं एअरक्राफ्ट असून सुद्धा ते भारतातून निघतं तर डायरेक्ट न्यूयॉर्कला 16 तासानंतर थांबतं. म्हणजे तेवढं सेफ आहे, म्हणजे त्याचं डिझाईन त्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. ह्या विमानाची सुद्धा क्षमता ही 15,000 किलोमीटर पर्यंत जाण्याची आहे. म्हणजे साधारणतः या विमानांचा वेग
हा आपण असा पकडला की 900 ते 1000 किलोमीटर पर आवरच्या वेगाने जर का हे विमान जातो म्हटलं तर एक 14-15 तास ही विमानं सहज आकाशात झेपावू शकतात, एवढं या विमानाची क्षमता आहे. आणि पण सर म्हणजे आता हे विमानांचे तुम्ही जो मुद्दा तुम्हाला सांगत होतो, आता हडसन रिव्हरवर जेव्हा एकदा विमान झेपावलं होतं न्यूयॉर्क एअरपोर्टवर, तर त्यावेळेस काय झालं होतं की पक्ष्यांचा जो थवा आहे त्या थव्यानी त्या विमानाकडे ओढण्यात आले, कारण त्याची जे इंजिन असते त्या इंजिन आजूबाजूची जी हवा असते त्या हवेला आपल्याकडे आकर्षित करते आणि त्यातून जेव्हा ती हवा बाहेर फेकण्यात येते एक्झॉस्ट मधनं ऍक्च्युअली, तर तुम्ही असं लक्षात घेऊ शकता की तो एक लोखंडी रोप आहे, त्या रोपवरती विमान चालून राहिलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम मधली हवा ते एकत्र करणार आणि त्याला डेस करणार आणि डेस केलेली हवा ती त्या हवेवर ते विमान, असं समजा की आपण लहानपणी ते 2 दोऱ्या बांधून रेल्वेच्या गाड्या चालायचे, ते फटाका असायचा एक प्रकारचा, तर तशासारखा तो एक इमॅजिन करू शकता की तसा एक रोप बनतो. आणि त्याच्यामध्ये तर त्यावेळी जेव्हा दोन्ही साईडनी ते पक्ष्यांचा थवा त्या विमानाला छेदला होता, तर कॅप्टनला काही सुचायच्या त्यांना लक्षात आलं की ते हडसन रिव्हर आहे, तर त्यांनी त्यावेळेस हडसन रिव्हर मध्येच विमान डिच केलं होतं. हा प्रसंग झालेला आहे की दोन्ही इंजिन फेल होतं. फार रेअर असे घटना असतात की दोन्ही इंजिन असे सपोर्ट न करणं, तर त्यांनी ते हडसन रिव्हर मध्ये ते विमान बुडवलं होतं, तिथे ते डिच झालं होतं. आणि त्यावेळेस मला वाटतं म्हणजे ते विमान गेलं, पण विमानातले सर्वच्या सर्व पॅसेंजर, कारण विमान नदीत डुबल्यामुळे सगळ्या पॅसेंजरला ते वाचवू शकले होते. झालेली आहे. बिलकुल बिलकुल. सर आता हे जे विमान अपघात घडतात प्रामुख्यानं, तर म्हणजे तुम्ही तुमच्या एका समाज माध्यमांवरील पोस्टवर हे म्हटलेले की विमानांचे जे अपघात असतात, हे विमानांचे अपघात कशामुळे झाले याचं सगळा जो लेखाजोखा असतो किंवा याचं जे काही सगळा संग्रह असतो तो खास करून कॉकपिट मध्ये मिळतो किंवा ब्लॅक बॉक्स. तर हे ब्लॅक बॉक्स किंवा कॉकपिट हे नेमकं काय आहे, म्हणजे याच्यात काय आणि ते कसं त्याच्यामध्ये संग्रह होऊ शकतो, हा सगळा भाग नेमकं काय, याच्या संदर्भातली टेक्नॉलॉजिकल बाब काय आहे? नाही, आपण जे कॉकपिट म्हणतो, कॉकपिट म्हणजे कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि फर्स्ट ऑब्झर्वर आणि काही वेळा सेकंड ऑब्झर्वरची सीट असते. तर ते म्हणजे कॉक म्हणजे खरं म्हणजे कोंबडा, आणि तिथे ते म्हणजे आधीची विमानाचे जे बसायच्या जागा असायच्या कॅप्टन फर्स्ट ऑफिसर त्या फार छोट्या असायच्या, पण त्याला कॉकपिट असा शब्द पडला. पण आता हे 787 किंवा 777 हे जे विमान आहेत, 747-400 विमान आहे, जे कॉकपिट बऱ्यापैकी मोठे असतात. म्हणजे आपण म्हणजे कॅप्टन सहज उभा राहू शकतो. आधी त्याला असं खुराड्यासारखं, कोंबडीच्या खुराड्यासारखं घुसावं लागायचं आणि मग बसावं लागायचं, म्हणून त्याला कॉकपिट म्हणायचे. आता तो शब्द तसाच आपण प्रचलित आहे, पण आताची विमानामध्ये तुम्ही सहज उभं राहू शकता ऍक्च्युली, अशासारखी झालेली आहे. आणि तर कॉकपिट हा जो भाग आहे हा म्हणजे विमानामध्ये कॅप्टन आणि आपण त्याला कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर म्हणतो आम्ही, किंवा आपण त्याला कॅप्टन किंवा को पायलट म्हणतो. तर याच्यामध्ये जो कॅप्टन असतो तो लेफ्ट साईडला बसलेला असतो आणि फर्स्ट ऑफिसर जो असतो तो राईट साईडला बसतो. दोघांकडे सुद्धा सारखीच इन्स्ट्रुमेंट असतात. आणि विमान हे सर्वात जास्त वेगाने चालणार असं व्हेकल आहे. म्हणजे आपण जर का आपण पायी चालणं हे सुद्धा एक ट्रान्सपोर्ट आहे, सायकल चालवणं ट्रान्सपोर्ट आहे, कार चालवणं ट्रान्सपोर्ट आहे, तसं विमान पण एक ट्रान्सपोर्टच माध्यम आहे, बरोबर, लक्षात घ्या. तर हे जे माध्यम आहे हे माध्यम असं आहे की बऱ्याचदा विमान जेव्हा 35-40 हजार फुटावर असतं, तर त्यावेळेस जे सूर्याची किरणं त्या कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरच्या डोळ्यामध्ये येऊ शकतात किंवा त्यांना इजा होऊ शकते. तर त्यांची जी खिडकी असते, विंडो असते, त्या विंडोवर कर्टन टाकू शकतात. ते कर्टन टाकतात बऱ्याचदा, कारण विमान हे विमानाच्या आतमध्ये असणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या बेसिसवर चालत असतं. ते इन्स्ट्रुमेंट त्याला सांगतात की तू किती अल्टिट्यूडवर आहे, तू किती अॅल्टिट्यूडवर आहे, म्हणजे विमानामध्ये आतमध्ये टेम्परेचर काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, प्रेशर काय आहे, या सगळ्या गोष्टी विमानाची स्पीड किती आहे, विमानाची ग्राउंड स्पीड किती आहे, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी जे लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे
ती त्याला इन्स्ट्रुमेंट बॉक्सवर मिळत राहते. मग इंजिनला जो फ्युएल फ्लो होऊन राहिला तो काय, इंजिनचं ऑइल प्रेशर काय, म्हणजे एवढे इन्स्ट्रुमेंट असतात विमानाच्या त्या आतमध्ये की त्या इन्स्ट्रुमेंटच्या आधारावर विमान चालत असतं. जेव्हा की आपण आपली फोर व्हीलर कार चालवतो, आपण काय करतो, आपली जी विंडो आहे त्या विंडोच्या बाहेर पाहून चालवत असतो, नेव्हिगेट करत असतो. तर हे इन्स्ट्रुमेंट होतं. तर कॉकपिट हा भाग वेगळा. आणि तुम्ही आता तो मला ब्लॅक बॉक्सचा उल्लेख केला, हे जे ब्लॅक बॉक्स असतात हे विमानाच्या शेफ्टीकडे असतात. म्हणजे विमानाची जी टेल असते तर त्या टेलच्या ठिकाणी हे ब्लॅक बॉक्सेस असतात. हे 2 प्रकारचे ब्लॅक बॉक्सेस असतात ऍक्च्युली. आता त्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो खरं म्हणजे, तर त्याचा ऑरेंज कलर पण असतो त्याच्यामध्ये, पण आपण त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतो. आणि हे टेलमध्ये स्पेसिफिक का ठेवण्यात येतात, कारण विमान जर का किती उंचीवरून खाली कोसळलं किंवा ते समुद्रात जरी डुबलं तरी त्याला ते जे ब्लॅक बॉक्स आहे ते कुठल्याही स्थितीमध्ये क्षतिग्रस्त होऊ नये. आणि त्या ब्लॅक बॉक्सला जे कव्हर असतं तर ते कव्हर असं असतं की ते विमान म्हणजे किती प्रेशरमध्ये, कारण जेव्हा विमान जर का एखादं समुद्रात डुबलं तर जसं जसं आपण पाण्याच्या आत जातो तसं जसं प्रेशर वाढत जातो. आणि मग वाढलेल्या प्रेशरमध्ये त्याचं नुकसान होऊ नये, किंवा जसं कालच्या घटनेमध्ये विमानाला आग लागली तर ही आग जी आहे ती जवळजवळ 700-800 डिग्री पर्यंत 1000 डिग्री पर्यंत जाऊ शकते. अशा याच्यात पण ते जळू नये म्हणून त्याला पूर्ण प्रोटेक्शन असतं. आणि हे अतिशय महत्वाचे इन्स्ट्रुमेंट असतात. या 2 ब्लॅक बॉक्सेस आहेत, यामधल्या एकाला म्हणतात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तर या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये काय होतं की जेव्हा असा एकदम शेवटले क्षण आलेले आहे तर तेव्हा कॅप्टन फर्स्ट ऑफिसरशी किंवा फर्स्ट ऑफिसर तिथे बसणाऱ्या फर्स्ट ऑब्झर्व्हरशी किंवा अजून कोणी असेल तिथे जर का, तर त्यांच्याशी काय बोलून राहिला याचे आवाज जे आहेत ते फर्स्ट ऑब्झर्व्हरचे म्हणजे कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि ऑब्झर्व्हरचे आवाज. आणि विमानामध्ये एक एरिया माईक असतो, त्याच्यामुळे त्यावेळेस विमानाच्या कॉकपिटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आवाज येत राहतात ऍक्च्युली, काही सायरन्स वाजत असतात, काही वॉर्निंग्स वाजत असतात. तर या सगळ्या वॉर्निंग्स आहेत, या सुद्धा एका मायक्रोफोननी पिकअप होतात. आणि अशा प्रकारे कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि फर्स्ट ऑब्झर्व्हर आणि हा मायक्रोफोननी पिकअप केलेले आवाज हिचं पूर्ण रेकॉर्डिंग हे मागच्या तुम्हाला जवळजवळ 50-100 तासाचा तर मॅन्डेटरी रूल आहे त्याचा एक. पण समजा 50 तास धरून चाललं तर ते तुम्हाला इथे तुम्हाला फक्त तासाभराचाच बघायचं आहे, बरोबर आहे. तर ते आपसामध्ये काय बोलत होते, त्यांनी काय प्रयत्न केले हे त्यांच्या व्हॉइस वरून तुमच्या लक्षात येतं. तर तसंच विमानाचा दुसरं जे महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे त्याला डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर असं म्हणतात. जो दुसरा ब्लॅक बॉक्स आहे तो पण स्टडी करण्यात येईल. आणि तो जो बॉक्स असतो, तर जसं आपण एखादा माणूस आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ठेवतो तर आपण बघतो त्याला आयसीयू मध्ये ठेवलं असलं तर त्याच्या छातीला एक इन्स्ट्रुमेंट असतं, एक डोक्याला असतं, एक पायाला असतं. मग त्याचा आपण काय करतो, त्याचा ईसीजी काढत असतो, ईईजी काढत असतो, त्याचा ऑक्सिजन लेवल बघत असतो, त्याचा बीपी लेवल बघत असतो. तर तशाप्रमाणे विमानाच्या वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहे, म्हणजे एक्झाम्पल म्हणाला की बा फ्युएल फ्लो, विमानाचा फ्युएल फ्लो या गतीने व्हायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त गतीने होऊन राहिलाय का, विमानाचे जे इंजिन आहे, इंजिन मधले जे पार्ट्स आहेत काही पर्टिक्युलर ते किती टेम्परेचरवर गेले, त्या पर्टिक्युलर टेम्परेचरच्या वर जायला, जसं आपल्या कारमध्ये आपली कार हीट झाली तर आपल्या त्या रेड झोन मध्ये येते, तर तसं वेगवेगळ्या पॉईंट इंजिनच्या वेगवेगळ्या पॉईंटवर एक सेन्सर असतात, ते सेन्सर्सच्या व्हॅल्यू तिथे येत राहतात. तर अशा जवळजवळ 32 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मॅन्डेटरी आहे, म्हणजे कायद्याने तुम्हाला त्या जमा कराव्या लागतात. पण आताची ही जी विमान आहे या विमानामध्ये, आणि आता डिजिटल मेमोरीचा जमाना आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या मोबाईलमध्ये साधी जी मेमोरी कार्ड असतं ते सुद्धा कधी कधी 1 GB 4 GB असतं. आधी काय व्हायचं, त्या मॅग्नेटिक टेप्स असायच्या, मॅग्नेटिक टेप्स असल्यामुळे त्याला लिमिटेशन यायचं. आता तसं काही लिमिटेशनचा प्रश्न येत नाही. म्हणून बऱ्याचशा कंपनीज काय करतात, ह्या विमानाच्या जेवढे म्हणून पॅरामीटर्स आपण कॅप्चर करू शकू तेवढे पॅरामीटर्स कॅप्चर करतात. तर जवळजवळ 600-700 पॅरामीटर्स वेगळे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की विमानात, आणि हे जे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये जो विमानाचा ईईजी समजा किंवा हे ग्राफ्स, म्हणजे सर्वसाधारण लोकांच्या भाषेत समजून राहिलो, कारण त्याला फार टेक्निकल वर्ड वापरले तर ते अजून कठीण जाईल.
तर तो जो त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ प्रत्येक विमान जेव्हा ग्राउंड होतं तर त्या विमानाचा तो मेमोरीमध्ये डाउनलोड करून तो शॉपमध्ये जातो आणि ते तेव्हा बघतात की बाबा ह्याचं टेम्परेचर म्हणजे असं माणसाच्या बॉडीचं टेम्परेचर 101 102 गेला तर तो पर्टिक्युलर पॉईंट त्याच्यावर गेला याच्या खाली आला. तर म्हणजे संभाव्य समोर होणारा धोका जो आहे त्याचं अनालिसिस सुद्धा या DFDRच्या डेटामधून डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरच्या डेटातून होत राहतं. त्यामुळे बऱ्याचदा असं कधी कधी असं शेड्यूल असतं किंवा एखादं पर्टिक्युलर जे इंजिन आहे हे इंजिन आता आपल्याला 100 लँडिंगसाठी वापरायचं आहे किंवा 1000 तासासाठी वापरायचं आहे, पण त्याचे पॅरामीटर ज्या दाखवतात ते इंजिनचे की बाबा हे 4-5 50 तासच वापरलं पण पॅरामीटर्स दाखवून आले तर अशा गोष्टी होतात की ते इंजिन मग आम्ही काढून ठेवून देतो ऍक्च्युली आणि बघतो पहिले त्याला टेस्ट करायची. म्हणजे जेणेकरून एवढी काळजी घेण्यात येते. आणि एक मेजर प्रिन्सिपल आहे विमानाच्या संदर्भात खरं म्हणजे आपल्या जीवनातलं आहे की इफ एनी पार्ट एनी कंपोनंट ऑफ द एअरक्राफ्ट इज अनसेफ तर एंटायर एअरक्राफ्ट इज अनसेफ. या प्रिन्सिपलवर एव्हिएशनचा मेंटेनन्स चालतं. मगाशी हो 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 बिलकुल. पण मगाशी आपण जे म्हटलात की या विमानाला जी आग लागली ती 700-800 डिग्री सेल्सिअस पर्यंत ती अशी गेली असावी. पण हा जो ब्लॅक बॉक्स असतो म्हणजे ज्याच्यामध्ये हे रेकॉर्ड होतं डिजिटली, तर याचं म्हणजे कुठलीही वस्तू जगातली ती एखाद्या उत्कलनांक त्याचा जो बिंदू असतो त्याला ती वितळते. पण या ब्लॅक बॉक्सचं असं काय वैशिष्ट्य की प्रचंड आगीतही तो टिकून कसा राहतो, म्हणजे नेमकं काय त्याचं वैशिष्ट्य आहे? नाही, मी त्याचे 2 वैशिष्ट्य आता तुम्हाला सांगितले. एक वैशिष्ट्य सांगितलं की याला विमानाच्या शेपटामध्ये ठेवण्यात येतं. बघा ह्या विमानाचं जे शेपूट होतं किंवा टेल होती ती त्या जे मेडिकलचं हॉस्टेल वगैरे जी इमारत होती त्या इमारतीमध्ये अडकलेलं दिसलं. तर साधारणतः विमान जेव्हा पडेल तर तेव्हा त्यातल्या त्यात हा जो टेलचा भाग असतो हा मोस्ट सेफेस्ट पार्ट असतो, त्याच्यामुळे त्या भागामध्ये ठेवण्यात येतं. आणि दुसरं म्हणजे त्याला ज्या प्रकारे जे प्रोटेक्शन देण्यात येतं म्हणजे आपण जरी मेटल म्हटलं की प्रत्येक मेटल हाचं जे टेम्परेचर असतं की बाबा जसं 100 डिग्रीवर पाणी उकळायला लागतं किंवा वेगवेगळ्या मेटलचं काय म्हणजे लोखंडाचं कॉपरचं, तर तशा वेगळ्या वेगळ्या मेटल्सच्या अमॅलगमेशन मधून ऍक्च्युली एक असं मेटल क्रिएट करण्यात येतं की ते या 1000 किंवा 2000 डिग्री टेम्परेचरवर त्याच्या आतमध्ये आग शिरणार नाही. अशा प्रकारे म्हणजे दिस इज अ पार्ट ऑफ यू कॅन से द जे आपण मटेरियल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो मिनरॉलॉजी एक डिपार्टमेंट असतं ऍक्च्युली जे मिनरल्स बद्दल हे करतात. तर त्या तज्ञ लोकांकडून हे करण्यात आलेलं असतं. त्याच्यामुळे तो भाग कुठल्याही स्थितीमध्ये आणि त्याच्यासोबत ऍक्च्युली एक अंडर वॉटर लोकेटर बिकन ULB युनिट असतं. तर जे इन केस ते समुद्रामध्ये जर का पडलं हे विमान तर हे जे ब्लॅक बॉक्स आहेत हे ब्लॅक बॉक्स स्वतः ह्याच्यासोबत ज्या बॅटरीज असतात त्या बॅटरीतून ते स्वतःचं लोकेशन सांगतं की मी कुठे पडलेलो आहोत. म्हणजे एखादा अशा विमानाचा अपघात जर का एखाद्या समुद्रामध्ये आता अटलांटिक जसं तुम्हाला सांगितलं हे 5 तासाचं आहे. पॅसिफिक ओशनला तर तुम्हाला 10 तास लागतात. इथून तिकडे तुम्ही जपानकडे जेव्हा जाता 7-8 तास पॅसिफिक ओशनच आहे ऍक्च्युली. ठीक आहे, पण मध्ये काही लँड येते. पण सांगायचं असं म्हणजे तर समुद्रामध्ये या समुद्रामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जो त्याचा आणि याचे एक बिकल्स पण असतात म्हणजे लोकेटर बिकल्स असतात या विमानाचे. तर ते जे बिकल्स आहेत त्याच्यामधून वेगवेगळ्या ध्वनिफीत म्हणजे बाहेर फेकण्यात येतात. काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे असतात त्या रिकलेक्ट 1412 आणि त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीजला कॅप्चर आपण करतो आणि हे कॅप्चर इव्हन व्हाया सॅटेलाइट होतं ऍक्च्युली आणि आपण एक्झॅक्टली ते विमान कुठे पडलं आहे त्याचं लोकेशन आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यानुसार त्या विमानाचे पार्ट्स आपल्याला मिळतात. त्यानुसार आपल्याला हे ब्लॅक बॉक्स सुद्धा मिळतात. तर हे अतिशय अद्ययावत असं तंत्रज्ञान आहे. एक शेवटचा प्रश्न सर या संदर्भातला विचारतो की हा जो कालचा विमान अपघात झाला अहमदाबादहून विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच ते जमिनीवर कोसळलं, तर हा बोईंगच्या सिस्टीम मधलं हे पहिलाच असा प्रकारचा हा अपघात आहे का की यापूर्वी असे काही अपघात झालेले आहेत?
आणि प्राथमिकदर्शी तुम्हाला जर समजा यामध्ये काही टेक्निकल कारण असतील तर त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही विश्लेषण केलेलं आहे, पण या संदर्भात स्पेसिफिक असं तुम्हाला काय अंदाज वाटतो की काय झालं असावं नेमकं? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्याच्यामध्ये ह्या ब्लॅक बॉक्सचा रिसर्च केल्यानंतरच आपण ह्याच्यावर कुणी म्हणजे मीच नव्हे कुठला पण तज्ञ त्याच्याशिवाय कुठलंच ओपिनियन देणार नाही. कारण आपले जे एव्हिएशनचे लॉ आहे ते सुद्धा असं परमिट करत नाही आपण की आपण कुठल्या एखाद्या चॅनलवर अशा प्रकारे कुठलं मी तुम्हाला जे सांगितलं साधारण आणि म्हणूनच हे अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याचे ब्लॅक बॉक्स भेटले आहेत आता, म्हणजे ब्लॅक बॉक्स भेटले तर आपल्याला थोडा काही वेळ आणि याच्यासाठी स्वतः बोईंगचे लोक किंवा ह्याचा जे विमानाचा इन्व्हेस्टिगेशनच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सीचे लोक सगळे आता एकत्र गोळा होऊन आणि त्यांच्या समोर मग ते सगळा स्टडी करण्यात येईल. त्याचा अनालिसिस कधी कधी त्याला वेळ सुद्धा लागतो, पण हे होईल आणि आपल्याला सत्य कळेल. पण फॅक्ट ही दिसते जी प्रायमरी आपल्याला दिसत की बा इंजिन तेवढी शक्ती गोळा करू शकलं नाही की ते पुन्हा उठेल आणि म्हणून काही वेळापर्यंत ते विमान असं वर गेलं आणि मग नंतर आपल्याला दिसत आहे म्हणजे जे प्रायमरी सगळ्यांनाच पिक्चरवर दिसत आहे की ते हळूहळू डूम डाऊन व्हायला लागलं. आणि कॅप्टननी सुद्धा मे डेचा जो सिग्नल दिला म्हणजे आता माझ्या कंट्रोलच्या बाहेर सगळं गेलं काहीतरी करा असं तो एटीसीला म्हणतोय की आता ह्याच्यामध्ये. तर ह्याचा आणि फार कमी वेळामध्ये हे सगळं झालं. तर असं कुठलं काय कारण आहे? कारण विमानाचे जेव्हा अशा प्रकारचे जेव्हा अपघात होतात तर ते एका विमानासाठी नव्हे, डिझाईन मधला काही जर का इश्यू असेल तर सर्व म्हणजे मागे सुद्धा या विमानाच्या पर्टिक्युलर ज्या बॅटरीज आहेत त्या बॅटरीज मध्ये बहुधा फायर त्या भागात फायर लागायची तर त्याला त्यांनी एक एक्झिट असं दिलं होतं आणि मॉडिफिकेशन म्हणतो आम्ही त्याला, मॉडिफिकेशन केलं होतं विमानामध्ये. तर ते मॉडिफिकेशन करताना बोईंगनी एवढी काळजी घेतली होती की ते जगामध्ये जेवढे 787 विमान आहेत ते सगळे 787 विमानं ग्राउंड केले होते. आणि पहिले आम्हाला शोधू द्या की काय कारणामुळे फायर तिथे झाली होती आणि मग ते मॉडिफिकेशन जेव्हा डिझाईन झालं त्याच्यानंतर ते मॉडिफिकेशन सर्व विमानावर करण्यात आले. ते बोईंग स्वतः खर्चाने केले ऍक्च्युली, कारण त्यांना ते मॅन्डेटरी आहे. कारण ही जी विमानं आहे म्हणजे तसं म्हणजे आता तुम्हाला आपल्या सर्वसाधारण भाषेमध्ये सांगायचं म्हणजे या विमानाची किंमत जेव्हा 1,500 ते 2,000 कोटी रुपयापर्यंत राहते, पण जेव्हा ह्या विमानाचा लाईफ पिरियड खतम होतो आणि जेव्हा हे स्क्रॅप मध्ये येतं तर या विमानाच्या ज्या मेटलची किंमत जी आहे ती 25 लाख सुद्धा नसते. म्हणजे 25 लाखचं जे मटेरियल आहे त्याला सायंटिफिक डिझाईननी अशा प्रकारे आणून ते 1,500 ते 2,000 कोटी रुपयाचं होतं, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे त्या एवढा आणि हा प्रश्न लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे हडसन रिव्हर मध्ये काय झालं, विमान गेलं पण माणसं वाचली. इथे माणसं गेली आणि विमानी गेलं ऍक्च्युली. तर अशा आणि एक अजून तरी सांगतो मी तुम्हाला, याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाचा मुद्दा जो आहे, तर जगामध्ये जी ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे म्हणजे आपण पायी चालण्यापासून, सायकल चालण्यापासून, कार चालवण्यापासून, रेल्वेने प्रवास करण्यापासून, विमानाने प्रवास करण्यापासून, तर याच्यामध्ये जो नंबर ऑफ कॅज्युअलिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स दॅट पर्टिक्युलर व्हेकल हॅव रन और नंबर ऑफ व्हेकल्स रनिंग ह्याचा जर का रेशो काढला तर आपल्या असं लक्षात येईल की विमान हे सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे रेल्वे, कार यापेक्षा सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. जेव्हा की विमान हे हवेत असतं म्हणजे मोस्ट एंडेंजर्ड आहे. तुमची कार जर का खराब झाली तर तुम्ही तुमची कार बाजूला करता रस्त्याच्या, तुम्हाला एक स्कोप आहे. इथे तसा कुठला स्कोप नाही आहे, पण तरी सुद्धा ही सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे आणि हे स्टॅटिस्टिकली प्रूव्हन आहे. म्हणजे मी जे बोलतोय याला स्टॅटिस्टिक्सचा आधार आहे. तर पण अशा जर का घटना झाल्या तर ह्या अतिशय विचार करण्यालायक आहे. आणि हे याच्यासाठी की विमानामध्ये म्हणजे जसं आपल्या नसा तर आपल्या सगळ्या बॉडीमध्ये असतातच, पण आपल्या डोक्यामधली नस जर का फाटली तर आपण त्याला ब्रेन हॅमरेज म्हणतो की या माणसाचं. तर तसं विमानाच्या मध्ये ट्रान्सपोर्ट होणारी ही जी मंडळी असते ही त्या देशाची फार मोठमोठे उद्योगपती किंवा राजकीय नेते किंवा अभ्यासक किंवा सायंटिस्ट किंवा मोठमोठे ऍडमिनिस्ट्रेटर असे असतात. म्हणजे
ती एक अशी ट्रान्सपोर्ट लाईन आहे की ती होणं म्हणजे जसा ब्रेन हॅमरेज होतो तशासारख्याच घटना घडल्यासारखं असं फार सांभाळावी लागते. जाता जाता एक म्हणजे त्या कालच्या कॅप्टनने देखील तो शेवटचा शब्द वापरला, मेडे मेडे. तर मेडेचा नेमका ह्या वापरात कधी आला आणि काय याला काही संदर्भ आहे का, ऐतिहासिक संदर्भ आहे का? आणि मग याचा परिपूर्ण एक अर्थ तुम्ही सांगितला, पण याला काही संदर्भ काय आहे नेमका? मला ऑफ हँड आता आठवण नाही राहिलं, पण त्याला तो शब्द निर्माण झाला, त्याला काही हे आहे ऍक्च्युली. बिलकुल बिलकुल बिलकुल, चालेल. आणि एव्हिएशन मध्ये असं आहे की मी एव्हिएशनचा 30 वर्ष प्राध्यापक राहिलेलो आहो. एव्हिएशन मध्ये कुठल्याच प्रकारचं गेसवर्क किंवा कुठल्याच प्रकारची चुकीची इन्फॉर्मेशन कधीच द्यायची नसते. तुमच्याशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तरच ती इन्फॉर्मेशन पास ऑन करा, किंवा या विषयावर न बोललेलं बरं असं. म्हणजे माझे आता या 787 हे जे विमान आहे याचे जे अनेक एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर जे आहेत ते माझे स्वतः विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी आहेत एअर इंडियामध्ये. हे जे बरेचसे विमान मेंटेन करणारे किंवा मेजर मेंटेन करणारे हे माझे विद्यार्थी आहेत. तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना ते सांगतो. आणि एक अजून महत्वाचं त्यांना सांगतो की एव्हिएशन मध्ये डोंट डिपेंड ऑन युअर मेमोरी. आम्ही जेव्हा चांगला सांगतो मेंटेनन्सचं कुठलंही काम करायचं आहे तर मेमोरीमध्ये मला असं वाटतं की हा 1 मग हा 2 मग 3 मग अशा प्रकारे 4, तसं नाही. तुम्ही आपली काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कागद समोर ठेवा आणि हा नंबर 1 हा स्क्रू कसा, नंबर 2 याला फिरवा, नंबर 3 हे होल ड्रिल करा. तर ह्या सगळ्या प्रोसिजर ज्या आम्ही हँडल केलेल्या मॅन्युअल्स मध्ये तशा प्रकारेच करा. कारण कुठेही छोटासाही स्कोप तुमच्या मेमोरीशी खेळू नका, कारण लोकांच्या जीवनाशी निगडीत हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते मॅन्युअल वाचून त्याच्या प्रोसिजर वाचून तसेच प्रकारे या विमानामध्ये या क्षेत्रामध्ये काम केलं जातं. म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो की यू हॅव टू बी व्हेरी मेकॅनिकल. जसं लिहिलंय तसं करा. आणि काही काही हुशार असतात म्हणतात नाही मला माहिती आहे, तसं आम्ही त्यांना एन्करेज सुद्धा करत नाही. तसं नाही, तुला असेल खूप बुद्धिमत्ता, पण इथे लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुला ज्या प्रोसिजर्स आहेत या प्रोसिजर स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा हे डेव्हिएशन चालत नाही. बिलकुल बिलकुल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभवच नाही तर प्रशिक्षण एअर इंडियाच्या माध्यमातूनच ज्यांनी अनेक प्रशिक्षण एअर इंडियाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत ते माननीय प्रदीप ढोबळे सर यांनी आपल्याशी विमानाच्या अपघाताविषयी एक तंत्रज्ञानात्मक पद्धतीने एक चर्चा केलेली आहे. आणि म्हणून कालचा अहमदाबाद विमान अपघात नेमका कसा झाला असेल, काय कारण असतील, या कारणांची एक संभाव्यता त्यांच्या या सगळ्या विश्लेषणातून आपल्या समोर येते. परंतु त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं काय घडलं त्या विमानामध्ये, काय त्या अपघाताला कारणीभूत ठरलेलं आहे, ही सगळी माहिती यथावकाश समोर येईलच. आणि ते ब्लॅक बॉक्स मधूनच ते समोर येईल. आणि कुठल्याही मला वाटतं आगीच्या अतिशय तीव्र ज्वाळांमध्येही ते वितळत नाही, ही सर्वात मोठी आणि महत्वाची बाबही त्यांनी आपल्या समोर सांगितली. बघूया या अहमदाबादच्या विमान अपघाताचं ब्लॅक बॉक्स मधली नेमकी काय कारण पुढे येतील, ती यथावकाश आपल्या समोर येतील. त्यावेळीस आपण पुन्हा एकदा माननीय प्रदीप ढोबळे सर यांना चर्चेसाठी बोलू. सर, तुम्ही त्रिवेज मीडियाला आपला अमूल्य वेळ पुन्हा एकदा दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. थँक्यू.